या मेळाव्याला अनेक लोक येत आहेत. मगाशीच आपण बघितलं, काही महिलांशी बातचीत केली होती. मात्र जशी महाराष्ट्रातून माणसं येत आहेत तशी परदेशातून सुद्धा येतात. आपल्यासोबत आहेत रवी मराठे, जे अमेरिका स्थित मूळचे भारतीय आहेत, मराठी आहेत आणि राज ठाकरेंच्या खास आमंत्रणावरून इथे आलेले आहेत. रवी मराठेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. तुम्ही थेट US वरनं इकडे आलेलात या मेळाव्यासाठी. काय अनुभव आहे, काय तुमच्या भावना आहे त्या मेळाव्याबद्दल? या भावना मी सर्व जी मराठी लोक अमेरिकेत पण आहेत त्यांच्यातर्फे मी व्यक्त करतो. असं वाटतंय की मराठीविषयीचं प्रेम आणि मराठीविषयीचा अभिमान हा जो या मेळाव्याच्या निमित्ताने सिद्ध होतोय त्याचं खूपच अप्रूप आहे. आणि अमेरिकेत देखील मराठी लोकांना या मेळाव्याची खूप उत्सुकता आहे. पाश्चात्य म्हणजे महाराष्ट्र मंडळ वगैरे अमेरिकेत सुद्धा खूप आहेत. त्यांच्यामध्ये कशी हालचाल आहे या दोन ठाकरेंना घेऊन या मराठीच्या मुद्द्यावरून? त्या महाराष्ट्र मंडळामध्ये ह्या दोन ठाकरे एकत्र येतात याविषयी नक्कीच आनंद आहे. आणि ही सुप्त भावना ही वर्षानुवर्ष होती आणि या निमित्ताने ती भावना प्रत्यक्षात उतरतीये याचा खूपच त्यांना आनंद आहे. आपल्यासोबत आणखी एक असेच कार्यकर्ते आहेत. दादा, पण कोणत्या पक्षाचे? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भायखळा विधानसभेचा विभाग. पुढे मेळाव्याचं पुढे काय होणं अपेक्षित आहे? एकत्र येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एक होऊन जाणार? शिवसेनेत मनसे विसर्जित होणार का मनसेत शिवसेना सोबत येणार? काय होणं अपेक्षित आहे? नाही, युती आघाड्या या चालत असतात. जर दोन भाऊ आमचे ठाकरे साहेब एकत्र असेल तर मग दूध शर्करा. तुम्हाला काय अपेक्षा, काय होणं अपेक्षित आहे मेळाव्याच्या पुढे? काय, कारण हा राजकीय मेळावा नाही असं दोघंही भाऊ म्हणतात. हा ठीक आहे, हा राजकीय मेळावा नाही हे नक्कीच आहे आणि मराठी भाषेच्या साठी आहे हे पण नक्कीच आहे. पण याच्यातनं पुढं एक नक्की आहे की ठाकरे ब्रँड हा आता जास्ती स्ट्रॉंगली पुढे येईल आणि याचा निवडणुकीमध्ये नक्कीच परिणाम दिसेल. आणि अपेक्षा अशीच आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येतील आणि येणाऱ्या निवडणुकींना एकत्र सामोरे जातील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद रवीजी, आपण सविस्तर संवाद साधला. आपले सुद्धा आभार.